इयत्ता 10वी, विषय मराठी, अक्षर भारतीमधला पाठ 3. पाठाचं नाव आहे शाल. लेखक आहेत रा ग जाधव. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षा विषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह असे इत्यादी अनेक लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळामध्ये ते विश्वकोशाच्या संपादनामध्ये सहभागी होते. आता या पाठामध्ये शालीभोवती असलेल्या लेखकांच्या आठवणी व्यक्त झालेल्या आहेत. शाल ही एक प्रतिकात्मक आहे आणि शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ हा अंतर्मुख करणारा असा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल अतिशय महत्वाचे असते आणि कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ हे मानवी भावना तरल ठेवतात, ताज्या ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्यांचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे असे ठरतात. आता आपण पाठ बघूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो असे आपल्याला लेखक रा ग जाधव सांगतात. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतामध्ये होतो. बेतामध्ये म्हणजे तयारीत होतो. आता काम झाले आणि आपल्याला निघायला पाहिजे अशामध्ये ते तयारीमध्ये होते. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले. सुनीताबाई म्हणजे कोण? पु ल देशपांडे यांच्या पत्नी. तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. कारण पु ल देशपांडे हे अतिशय प्रसिद्ध असे होते, कवी, नाटककार. त्याचबरोबर त्यांनी असा शाल द्यावी आपल्याला विचारावं हा माझ्यासाठी अतिशय मोठा असा सन्मान होता, गौरव होता. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही. त्यांनी जी शाल दिली होती ती तशीच काय केली, खोलीत ठेवून दिली, कधीच वापरली नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीमध्ये मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसामध्ये एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर, तट म्हणजे नदीचा काठ, तीर, तिचे छोटे मूल एका टोपलीमध्ये ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगामध्ये होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने अतिशय कुडकुडत रडत होते. पण आई तिकडे बघत सुद्धा नव्हती, का तर ती मासे पकडण्याच्या नादामध्ये होती. मला मात्र राहवले नाही, कारण लेखक ते इतकं बाळ थंडीने कुडकडते आणि नदीच्या काठावर असणारी ती थंडी, गारठा आणि त्याच्यामध्ये आई मात्र मासे पकडण्याच्या उद्योगामध्ये आणि तिचं अजिबात लक्ष नाही. बाळ मात्र कुडकुडते थंडीने आणि रडते. हे दृश्य बघितलं आणि मग त्यांनी काय केलं की सुटकेसमधील पुलकित शाल, पुलकित शाल का म्हटलेलं आहे की पु ल देशपांडे यांनी दिलेली शाल म्हणून त्या शालीला पुलकित असे म्हटलेले आहे. आणि त्या शालीबरोबरच 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या आणि त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, आधी त्या बाळाला शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती की त्यांना वाटलं की आता ही शाल, त्या बाळाला त्या शालीची गरज आहे आणि आपण खूप असं चांगलं असं काम केलं असं त्यांना वाटलं. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमाला अहोरात्र भरतीच असे. भरती म्हणजे गर्दी असायची त्यांच्या कार्यक्रमाला. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. की इतक्या शाली मला मिळाल्यात की या शालीच्या ओझ्याखाली मी काय आता अधिक शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. उपरोधिक म्हणजे एक टोमणा किंवा त्यांच्या मनामध्ये जे काय होते ते त्यांनी लगेच बोलून दाखवले आणि सहजपणे प्रत्येकाच्या लक्षात येणार असं त्यांचं ते एक उपरोधिक असं बोलणं होतं. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. सुर्वे मुळातच शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधीही हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. की आपण बघतो की कितीतरी वाईट कर्म करणारे जे
व्यक्ती असतात, मग त्यांना शाल घातल्यानंतर, शाल पांघरल्यानंतर ते शालीनच होतात का? नाही. तर खरीखुरी शालीनता ही शाली असली काय किंवा नसली काय, खरं हा माणूस जर मुळातच शालीन असेल तर त्याला शालीची कुठल्याही प्रकारे गरज नसते. मग कधी क्षीणही झाली नाही. क्षीण म्हणजे कमी. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. कारण जर शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी भरपूर शाली खरेदी करेन आणि प्रत्येकाला मग त्या शाली देईन. कारण शालीमुळे प्रत्येक जण शालीन होतील. यावर ते लगेच कवी शालीन असे होते ते कवी आणि ते मनापासून हसले. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर आहे जाते. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. की शालीमुळे शालीनता येते की जाते हे प्रश्नाचं उत्तर काय? त्यांनी सांगितलं की जाते. का असं म्हटलेलं आहे? कारण सांगण्या माणसाला शालीची गरजच नसते, कारण तो मुळातच असा तो काय असतो? शालीन असतो. आणि आपल्याकडे सन्मान जर करण्याचं हे एक आहे, परंपरा आहे आपल्याकडे की शाल आणि नारळ देणे आणि त्यामुळे त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा सन्मान होतो. असा एक आपल्याकडे एक पूर्वीपासून एक प्रघात आहे. आता आपण शाल आणि शालीनता यांचा संदर्भ बघूया. आता शाल हे काय आहे? सन्मान चिन्ह आहे आणि शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे. जी व्यक्ती मुळात शालीन असते तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरज सुद्धा नसते, कारण तो मुळातच शालीन असतो आणि त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. आणि जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने कितीही नटवले तरी त्याच्यामध्ये शालीनता येणे कठीण असते, कारण त्याच्यामध्ये शालीनता येणारच नाही का, तर त्याचा स्वभावच मुळात दुर्जन असा आहे. आणि आपल्याकडे कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीमध्ये पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते आणि हे समाजाला प्रेरणादायी ठरते. त्यामुळे शाल आणि शालीनता याच्यामध्ये अशा प्रकारचा फरक आहे. आणि म्हणून मग शालीन जग गमावून बसण्याचा हा धोकाच असतो. कशामुळे? की सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो असे लेखक म्हणतात. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीमध्ये त्यांना ठेवणे शक्य नव्हते. 8x10ची अतिशय छोटीशी खोली आणि मग एवढे गाठोडे बांधून तिथे ठेवणे त्या खोलीमध्ये शक्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते शालीचे गाठोडे ते निकटवर्तीय मित्राकडे ठेवले. निकटवर्तीय म्हणजे त्यांच्या जवळच्या मित्राकडे त्यांनी ठेवले. त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले की तुला पाहिजे तर तू ते शाली वापरू शकतो असं त्याला सगळं सांगितलं. बिचारा अतिप्रामाणिक. तो मित्र सुद्धा कसा होतो? प्रामाणिक होता. त्याच्याची छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले की मी दिलेल्या, त्याची सुद्धा खोली छोटीच होती पण मी दिलेल्या शालीचे गाठोडे त्याने अतिशय प्रामाणिकपणे सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. जे गरीब लोक होते किंवा जे श्रमिक होते त्यांना सगळ्यांना मी शाली वाटून टाकल्या. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले, मी कडक थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरकुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. चिरकुटे म्हणजे एक जीर्ण असं वस्त्र. मग तो कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच. त्याला 2ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. त्याने त्या शाली घेतल्या आणि त्यांना नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत मिळाली नाही. उसंत लाभली नाही म्हणजे वेळ न मिळणे, त्यांना वेळ मिळाला नाही. कशामुळे? तर कामानिमित्त. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. वृद्ध म्हणजे म्हातारी, वयस्कर अशी व्यक्ती. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. मग तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. लगबगीने म्हणजे घाई गडबडीने. दिसल्यानंतर लगेच गेलो. पाहतो तो काय, ती चिरकुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे. दीनवाणे जिणे म्हणजे त्याचं ते जगणं तसंच होतं, गरीब परिस्थितीमध्ये जगणं. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले का? की त्यांना आश्चर्य वाटले की आपण 2 शाली दिल्या तरी सुद्धा ह्याचं तेच तसंच राहणीमान, त्याच्या अंगाखाली तसंच जीर्ण वस्त्र, तसाच तो कुडकुडत बसलेला आहे. त्यांना आश्चर्य वाटलं. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा
5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, लई म्हणजे खूप, हे भल्या माणसा म्हणजे तू चांगला माणूस आहे आणि तू खूप मोठा आहे. मॅसनी म्हणजे मला शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली विकल्या म्हणजे विकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीणं, बिकट म्हणजे कठीण खडतर असं आमचं हे जीणं म्हणजे जगणं. तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. तर आता ह्या का बरं ह्या दिनवाण्या जीनं त्यांनी परत तसंच जगला, त्याला शाली दिल्या तरी त्या शालीचा काय त्यांनी उपयोग केला नाही? तर त्यांनी शालीचा उपयोग कशासाठी केला? तर शालीचा उपयोग त्यांनी काय केलं, शाली विकल्या आणि मग त्यांनी काय केलं, त्या पैशातून पोटभर त्यांनी जेवण केलं. कारण त्यांनी जर शाली पांघरून बसला असता तर त्याला कोणी भीक दिली असती का? मग त्यांनी ते विकले आणि 2 दिवस पोटभर खाल्ले. शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग खूप वाईट. कारण माझं पोट भरणं हे महत्वाचं होतं. शाली पांघरून माझं पोट भरलं असतं का? नाही. तर त्याने मला एवढ्या अंगावर चांगल्या शाली नव्या पांघरून जर मी बसलो असतो तर मला कुणीही भीक दिली नसती, त्यामुळे मला अन्नही मिळालं नसते. यावरून गरीब माणसाला शालीचा काहीही उपयोग नसतो. मग ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते द्यावे असे लेखक म्हणतात. की भुकेलेलास अन्न द्यावे आणि जे तहानेने व्याकुळ झालेले आहे त्याला पाणी द्यावे आणि हेही नाही जमले तर अभाग्यांना मात्र तरी सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात, म्हणजे ते त्या शाली विकून पोटभर तरी जेवतील. अशा प्रकारे ह्या शाल या निर्जीव वस्तूभोवती अतिशय सुंदर रीतीने हा गुंफलेला हा पाठ आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.